आलोय फायनली बसमध्ये. इथून जर्नी बिलकुल नाही करू शकत, झोपूनच आपल्याला हा प्रवास काढायला. इथे बघा गाडी लागली, गरम गरम पुरी तलतोय आपला मित्र. काय आहे? जी मसाला, अंडा मसाला, चिकन सुक्का आणि हा चिकन वल्ला. आपल्या किचनची आठवण आली. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल वुरण करंजेकरवरती. तर आज निघालोय बँगलोरला आपला 17 ते 20 तासाचा प्रवास आहे. एसी बस, स्लीपर एसी बसमध्ये. बँगलोरची एक फॅमिली आहे, ती मागच्या 6-7 महिन्यापासून आपल्याला फोन करते की जे आपल्याकडचे आगरी कोळी मसाले आहेत, प्रॉन्स पिक्कल आहे, मँगो पिक्कल आहे, ते घेऊन येण्याचा आग्रह करते. पण तुम्हाला माहिती आहे आपला क्लाउड किचन असल्यामुळे आपल्याला कुठं जाता येत नाही. या आठवड्यामध्ये कसा बसा टाइम काढता मी निघालोय. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या मुंबई पासनं बँगलोरपर्यंतचा एसी स्लीपर बसचा प्रवास बघायला मिळणार आहे. प्रवासामध्ये काय काय होते मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तिथे जाऊन ही सिरीज आपण कॅरी करणार ते अजून काय मी ठरवलं नाही. पण तुम्ही व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला नक्कीच अपडेट देतो. आता 3 वाजता आपली बस आहे जी आपल्याला पिकअप करायला येणार आहे CBD बेलापूरवरनं. तर आता जाऊया बसमध्ये, बसूया. कशी बस आहे, कसा बसमधला अरेंजमेंट आहे, सीट वगैरे आहे ते बघूया आणि पुढे काय होते ते बघूया. तर आवडतात ना आपले व्हिडिओ तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. चला तर आलेली आहे आपली बस. चला मंडळी, आलोय फायनली बसमध्ये. ही आपली सीट आहे शेवटची. हां, बसलोय आता, एकदम कम्फर्टेबल झालोय. पण सिंगल सीट बुक केली, पाय पुरत नाही, वाकडे पाय ठेवून इथे बसायला लागते. ही बघा अशी सीट आहे ज्याच्यामध्ये एक TV आहे आणि ACचे 2 फ्लो आहेत, वेंट आहेत, जिकडनं गार वाटते एकदम. आणि आपल्याला चार्जिंग पॉईंट भेटला एक, ज्याच्यावरती आपण आपलं मोबाईल चार्जिंग करू शकतो. आणि विंडो सीट आहे आपली. म्हणजे बसू तर शकत नाही, आता जसा मी बसलोय असा तर बिलकुल बसू शकत नाही. पूर्ण जर्नी आपल्याला झोपूनच प्रवास करायला लागेल. विंडो सीट आहे, त्याच्यामधनं एक नजारे आपण एन्जॉय करू शकता. पण कम्फर्टेबल नाही आहे एवढा, पण आता आपल्याला जर्नी एन्जॉय करायची आहे. हे बघा. मला मंडळी फायनली आपण एक ब्रेक घेतला आहे. साताऱ्याला आलोय. कमीत कमी 5 तास झाले आपण प्रवास करतोय. आणि हा बघा आता काच पुसण्याचा साफ करतोय. खतरनाक जर्नी आहे, मजा आहे. सस्पेन्शन वगैरे अच्छा आहे आणि ड्रायव्हिंग पण एकदम चांगली करतो आपला मित्र. आणि काच धुण्याचं काम करते. तोपर्यंत आपण जेवायला जाऊया. कोहिनूर फूड पार्क मध्ये आज आपण जेवणार. थोडीफार थंडी आहे इकडे. आपण पनीर बुर्जी आणि रोटी मागवली बघा. जास्त आज हेवी नाही खायचं आहे. अजून 12-15 तासाचा प्रवास बाकी आहे. चला मंडळी, 11-11:15 वाजता आपण उतरलोय आता बसमधनं. आणि सकाळी सनराईज बघितल्यावरती आपली गाडी थांबली होती मस्त नाश्ता करायला. पण एवढी AC गार होती, मस्त झोपून गेलो. आणि या जर्नीबद्दल बोलायचं झालं, मुंबई ते बँगलोर 17-18 तासाची जी जर्नी होती ती एकदम मस्त होती. फक्त सीट ज्या होत्या त्या थोड्या कंजेस्टेड होत्या, म्हणजे बिलकुल मूवमेंट करायला आपल्याला भेटायचं नाही. नाहीतर अजून भरपूर काही दाखवण्याचा प्रयत्न केला असता. पण आता आलोय आपण मॅजेस्टिक रेल्वे स्टेशन जवळच आपल्याला उतरवलं आहे त्यांनी. आता बँगलोर मॅजेस्टिक रेल्वे स्टेशन काय बघायला मिळतं, जवळ काय बघायला मिळतं ते आपण एक्सप्लोर करू. स्टेशन मॅजेस्टिक रेल्वे स्टेशन दूर आहे, 5 मिनिट. तर इकडनं 5-10 मिनिटावरती रेल्वे स्टेशन आहे. मध्ये रस्त्यामध्ये जाताना काय बघायला मिळतं ते बघूया. मस्त स्ट्रीट फूडचे कॉर्नर आहे तिकडे. मस्त चिकन तळून ठेवलं आहे, बिर्याणी वगैरे आहे. हे बघा, सकाळी जेवण, नाश्ता, अंडा बिंडा सर्व. कलेजीचं पण हे दिसतंय बघा. पुऱ्या भरपूर खातात मला वाटतं. हे काय कलेजी आहे ना? कलेजी फ्राय, काय मसाला, कलेजी मसाला, अंडा मसाला, चिकन सुक्का आणि हा चिकन वल्ला. आपल्या किचनची आठवण आली. आणि इथे मिरची पण आहे बघा मस्त. हे चिल्ली भजी, मिरची चिल्ली भजी. तर मोठी मिरची आहे, इथं आरी मिरची बोलतात त्याला, आरी मिरची. तिलाच मस्त बेसनमध्ये तळलेली आहे. मस्त आहे, चटणीसोबत भारी लागतं.
कर्नाटकामध्ये आलोय आपण. मॅजेस्टिक रेल्वे स्टेशन. रिक्षाचा कलर बघा, येल्लो ग्रीन. फायनली इडली वडा डोस्याची पण गाडी भेटलेली आहे आपल्याला. हे बघा, मेदू वडा, डोसा, चटणी, सांबार सर्व काही आहे. तर तुम्हाला सांगितलं नाश्ता केला नाही आपण. इथे बघा गाडी लागली, गरम गरम पुरी तलतोय आपला मित्र. बापरे, अंडा बिर्याणी सर्व काही आहे. क्या आहे? नारियल का कुर्मा और पुरी. हाँ, नारियल का कुर्मा आणि पुरी दिली मला 50 रुपयाला. इथे बघा बॉईल एग पण केलेले आहेत त्यांनी आणि सोबत अंडा बिर्याणी आणि साधा राईस पण आहे. नारियलच्या चटणीसारखा काहीतरी दिलाय. मस्त नारळाला खिसून त्याचा मसाला बनवून गरम मसाला वगैरे टाकून काहीतरी बनवतात आणि मी नुकताच खाल्लाय. खूप सुंदर आहे. गरम गरम पुरीसोबत आणि चटणी पण गरम आहे. मस्त काहीतरी नवीन डिश आपण बँगलोरला येऊन ट्राय केली बघा. आता याचं नाव काय, या डिशला काय बोलतात ते विचारलं. पुरी कोळा म्हणतात याला आणि खूप सुंदर लागतंय. आवडलं आहे आपल्याला इकडचं डिश. आणि ज्या फॅमिलीने आपल्याला मसाला आणि लोणचा घेऊन बोलवलं आहे त्या फॅमिलीला पण आपण कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांनी सांगितलं की आम्ही अजून केरळवरनं ट्रॅव्हल करतो आहे, तू नियर बाय रेल्वे स्टेशन कुठेतरी रूम शोध. म्हणून आता आपण बँगलोरचा जो मॅजेस्टिक रेल्वे स्टेशन आहे तो पण एक्सप्लोर करूया. पण तुम्ही इकडे येत आहे बँगलोरमध्ये तर पुडी कोडा नक्की ट्राय करा. मस्त आहे एकदम, आवडेल तुम्हाला. ये मैसूर पैलेस ना, ये कितना दूर है इधर से? पूरा टूर है बस. अच्छा, बस से टूर करवाते ना. विधान सौदा हे पूर्ण तुम्हाला टूर बघायला मिळतंय बघा. बांदीपूर वाईल्ड लाईफ पण आहे इथं. इस्कॉन टेम्पल, हे सर्व पॉईंट अशा बसमध्ये घेऊन ते लोक कव्हर करतात. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत इथे एक्सप्लोर करण्यासारख्या. पण आता पहिले आपण इथे किती दिवस थांबणार आहोत, काय करणार आहोत तेच अजून आपला अजेंडा माहिती नाही. तर आता सर्वप्रथम आपण रेल्वे स्टेशनच्या जवळ आलो आहे, तर आपण रेल्वे स्टेशनमध्येच कुठेतरी डॉर्मेटरी किंवा चांगला रूम शोधूया. खायापियाचे भरपूर सारे ऑप्शन आहेत रेल्वे स्टेशनजवळ. हे बघा, हे पहिलं दिसलं नाही तर इथंच नाश्ता केला असता. एक ट्रेनची बोगी आहे त्यालाच त्या लोकांनी मस्त रेस्टॉरंट बनवलं आहे. हे बघा, हल्दीराम एक्सप्रेस, टेस्ट ऑफ ट्रेडिशन, नागपूर बेंगलुरू. मस्त आहे. आपल्या मुंबईमध्ये पण आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनला असा रेस्टॉरंट, बोगीचा, रेस्टॉरंट्स ऑन व्हील्स. आणि इथे पण तुम्हाला बघायला मिळतं आहे बघा. भारी ना, एकदम मस्त आहे. आणि काय काय मिळतं इथे, समोसा, हे काहीतरी नवीनच नाव आहे, पुनुगुलू. बापरे, भरपूर सारे ट्रेडिशनल डिश आहेत. आपण एक ट्राय करूया आपण इकडे. तर माहिती काढली आपण. फक्त व्हेज रेस्टॉरंट आहे. सुरुवातीला टेकअवे आहे आणि इथे डायनिंग एरिया आहे बघा. पण छान कल्पना आहे. मी आलोय आता आपण रेल्वे स्टेशन जवळ. तर शोधूया आपण डॉर्मेटरी. बापरे, कसला रेल्वे स्टेशन आहे बघा. मॅजेस्टिक रेल्वे स्टेशन, मोठा जंक्शन आहे. डॉर्मेटरी किधर है? इधर डॉर्मेटरी हॉल के अंदर जाइए, इधर राइट साइड में सीढ़ियां हैं ऊपर जाने. हॉल के अंदर राइट साइड में सीढ़ियां. मद्रास कॅफे हाऊस. तर फायनली आपल्याला रूम भेटलेली आहे. रूम म्हणजे हा कंपार्टमेंट भेटलेला आहे. डॉर्मेटरी सिस्टम जिथे आपण राहणार आहोत. आणि हा एक लॉकर भेटतोय, कबर्ड भेटते ज्याच्यामध्ये आपला सामान आपण ठेवलेला आहे आणि इथंच आपण राहणार आहोत. आणि एक विंडो आहे. विंडोमधनं व्ह्यू बघा, पूर्ण रेल्वे स्टेशनचा विंडोवाला व्ह्यू भेटला आपल्याला. मग आणि अनायासोबत गेलो की एकदम भारीवाल्या रूम असतात आपल्या. पण इथे बघा, जेव्हा आपण एकटा ट्रॅव्हल करतो तेव्हा असं आपल्याला राहायला लागतं डॉर्मेटरी सिस्टममध्ये. 365 रुपयामध्ये पूर्ण 24 तासाचं काम झालेलं आहे आपलं. उद्या 8 वाजता सकाळी चेकआउट आहे ना. एकदम वर्थ. अटॅच टॉयलेट बाथरूम नाही आहेत, ते सर्व कॉमन आहेत, ते तुम्हाला माहितीच असेल. पण इथे आज आपण मस्त स्टे करणार आहोत. आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आपण. या व्हिडिओमध्ये तुम्ही आपला मुंबईपासून बँगलोरपर्यंत AC स्लीपर बसचा प्रवास एन्जॉय केला. त्याच्यानंतर आल्यावरती आपण तुम्हाला मस्त एकदम स्ट्रीट फूड एक्सप्लोर करून दाखवला. म्हणजे आपण आगरी कोळी मसाले लोणचा आपण द्यायला आलो आहे इकडच्या फॅमिलीला. त्यानिमित्त तुम्हाला भरपूर काही एक्सप्लोर करून दाखवला आज स्ट्रीट फूड टाईपमध्ये बँगलोरमधला. तर व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण इकडच्या ज्या नियर बाय प्लेसेस आहेत त्या एक्सप्लोर करता येतात काय. नाहीतर फॅमिलीला मसाला आणि लोणचं देऊन निघायचं प्लॅनिंग आहे. जर तुम्ही बँगलोरची फॅमिलीवर असाल तर नक्की कमेंट करा आणि सुचवा काय काय एक्सप्लोर करायला आहे ते नियर बाय रेल्वे स्टेशन. मग आपण ते पण एक्सप्लोर करायचा प्रयत्न करूया. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल दॅन टेक केअर, बाय बाय. चला.